नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात? सगळ्या छानच असाल. आणि रात्रीचे वाजलेले आहेत बरोबर 10 आणि या साईडचे दुकानं बंद झालेले आहेत सगळे. आजूबाजूचे फक्त या साईडचं दुकान आहे ते बंद करणं चालू आहे. आणि मी अजून शॉपवरतीच आहे, कारण हे ब्लाऊज अर्जंटचे होते. अर्जंटचे नाही म्हणता ऑर्डर आल्या होत्या, कारण माझं पण बुकिंग सगळं फुल होतं आणि रेग्युलर आपल्या क्लायंट आहेत, सो त्यांना नाही म्हणता आलं नाही. त्या म्हटलं कितीही लेट झालं तरी चालेल, हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, पण मला द्या शिवून ताई, कारण मला उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग पहाटे गावी जायचं आहे. सो त्यांचं हे ब्लाऊज शिवून झालेलं आहे आणि त्यानंतर हे ब्लाऊजसुद्धा शिवून झालेलं आहे बघा. आता हा ब्लाऊज 4 टक्समध्ये आहे, गोलगळा आहे आणि पाठीमागे हा पॅटर्न आहे. जसा की मी तुम्हाला हा पॅटर्न शिवलेला हवा असेल तर तसं सांगा. आपले हे बॉल्स कसे करायचे हा बरेच दिवस पेंडिंग पडलेला व्हिडिओ आहे, तो सुद्धा येणार आहे, कारण ह्या ब्लाऊजचं बरंच मी शूट घेतलेलं आहे. तर तुम्हाला ते हवा असेल तर सांगा, मी तुम्हाला ते शेअर करते. आणि हा पीस असा आहे साडीचा पूर्ण क्रीम कलरचा, आणि कॉन्ट्रास्ट त्याला मरून देण्यासाठी, मरून डिझाईन आहे, सो कॉन्ट्रास्ट मरून देण्यासाठी हा कपडा आणला होता आणि त्याचे हे पोटली बॉल्स वगैरे केलेले आहेत. सो सुंदर अशी याची फिनिशिंग आलेली आहे आणि काम तरी तुम्हाला माहिती आहे कसं असते आपलं. तर आता बघा, हे ब्लाऊज शिवता मला 10 वाजलेले आहेत आणि खरं कौतुक करावं तर आपल्या घरच्यांचं, जे टेलर आहेत त्यांच्या सगळ्या फॅमिलीचं कौतुक मी करेन, कारण त्यांच्या सपोर्टमुळेच आपण इथपर्यंत या वेळेपर्यंत बसून शॉपमध्ये काम करू शकतो. कारण इथून पुढे घरी जाऊन स्वयंपाक आहे, बिचाऱ्यांना भुका लागलेल्या असतात, ऑफिसमधून आलेले असतात, कॉलेजमधून लेकर आलेले असतात, आणि पुन्हा इथून जाऊन आपण दमून भागून गेलेलो असतो, ते केल्याशिवाय पर्याय नाही. आणि रोजचं हे काम असल्यामुळे किती दिवस आपण बाहेरून तर आणणार नाही का, एखादा दिवस ठीक आहे, पण घरच्यांच्या तब्येतीचं, आपल्या तब्येतीचं, हेल्थचं पाहता जास्त बाहेरचं पण खाऊन चालणार नाही का. तर मला अशा काही क्लायंटसाठी हा व्हिडिओ बनवावा असं वाटतो बघा, कारण 10तले 1-2 क्लायंट असे असतातच असतात. आता हे जे क्लायंट आहे त्यांचा काहीच विषय नाही आहे, खूप व्यवस्थित कोऑपरेट करतात आणि वेळेवर दिलं की थँक्यूसुद्धा म्हणतात. तर आता हे बॉल्स बनवलेले आहेत किंवा ही डिझाईन जी केलेली आहे त्याच्यासाठी किती वेळ जातो, ब्लाऊज शिवण्याचा वेळ सोडून प्लस हा वेळ असतो आपला. स्लीव्जला इतकं छान फिनिशिंग देऊन आपण ही डिझाईन तयार करतो, कुठेही याचा बाहेरून काहीच दिसत नाही, धागेधुगे निघत नाहीत, खूप छान फिनिशिंगने आपण काम करतो. तुम्ही टेलर असाल तर तुम्हाला ह्या गोष्टींचा अनुभव असणारच आहे 100%. पण आज हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे, कारण रेग्युलर आपले क्लायंट खूप कॉपरेट करतात, खूप सपोर्ट करतात आणि त्यांनाही मेहनत माहीत असते. वेळ जातो तो जातो, हे टाईम येतं आपल्याला घरी जायला, पण ह्या डिझाईनसाठी आपण जर 100-200 रुपये जास्त मागितले तर त्यांना वाटतं बापरे, खूप सारी मोठी गोष्ट आहे, खूप सारी किंमत मागितली तुम्ही या कामाची, किंवा त्या ब्लाऊजसाठी एवढी प्राईस खूप झाली. तर त्यांना मी सांगू इच्छिते की जे कुणी आमच्या मेहनतीला कमी लेखत असाल, किंवा आम्ही जी मेहनत करतो, मेहनत तर सगळ्यांना असते, त्याशिवाय काम कोणतंच होत नाही, पण मला आज प्रॉपर या गोष्टीसाठी बोलायचं आहे. आता हे जवळजवळ लावलेले क्लायंटनी सांगितलेलं हे काय ठरलं नव्हतं की त्यांनी एक डिझाईन पाठवलेली आणि ते बॉल्स 1 ते 6 इंचावरती होते, पण हे तुम्ही बॉल्स बघू शकता खूप जवळजवळ आणि खूप असे दाटून लावलेले आहेत, अर्धा इंचावरती. 1 इंचाचं मार्किंग मीही केलं होतं, पण अर्ध्या इंचावरती हे बॉल्स मी लावलेले आहेत आणि खूप सुंदर दिसतात, कारण त्याने तसा मेसेज केला ऐन टायमाला की ताई एकदम जवळजवळ ह्या पोटल्या किंवा हे बॉल्स लावा. सो बाहीलासुद्धा तेच केलेलं आहे. 8-10मध्ये काम उरकतं, हे जास्त लावलेले आहेत, कारण साईज ही दंडाची मोठी आहे. तर हे सुद्धा जवळजवळ बॉल्स लावलेले आहेत आणि हे सुद्धा खूप जवळजवळ लावलेले आहेत. तर हे बॉल्स करण्यासाठी, या पोटल्या करण्यासाठी त्याचं कटिंगपासून पूर्ण 2-2.5 तास लागतात, कारण त्याचं हे सगळं बांधण्याचं असतं. महानपाट टेकून जाते. आता सुद्धा माझ्या पार्टनरला इतकी रग लागलेली आहे, किती वेळ झाला मी बसलेले आहे. हे ब्लाऊज करायला बराच वेळ गेला, एक्स्ट्राचे 2 ते 2.5 तास मला ह्या डिझाईनसाठी करण्यासाठी लागलेले आहेत. आणि ह्या डिझाईनसाठी आम्ही तर 100-200 जास्त घेतले आणि ते आमच्या मेहनतीचे असतात, आमच्या हक्काचे असतात म्हटला तरी चालेल. पण कधी समोरच्या क्लायंटला असं वाटतं की खूपच तुम्ही शिलाई सांगताय, पण अहो तुमच्या ब्लाऊजला जी शिलाई आहे, तुम्ही जी काही घेत असाल तुमच्या एरियाप्रमाणे, प्लस तुमचे हे डिझाईनचा रेट आहे. कारण आता आम्ही 500 तर मागू शकत नाही, कारण तेही जास्त आहेत. आम्हाला आमची मेहनत किती आहे आणि समोरच्याची पण मेहनतीचेच ते पैसे असतात, त्याच्यामुळं आम्हालाही असं वाटतं की जे आमचा वेळ जातो त्याच्यापुरते आमचे 100 म्हणा, 150 म्हणा, 200 म्हणा, इतकाच याचा चार्ज असतो, जास्त नाही. कारण बऱ्याच वेळा विचारलं जातं की ताई तुम्ही आता चार्ज किती घेता. तर ह्या ब्लाऊजसाठी बघा किती वेळ गेलेला आहे, प्रॉपर फिनिशिंग सहित हे काम केलेलं आहे. आणि तुम्ही जर या गोष्टीसाठी एवढा विचार करत असेल, कारण तुम्ही सहज बाहेर गेलात तर इकडे तिकडे चटरपटर खायला 100, 200, 400, 500 असे खर्च होतात. तर इतकी सुंदर ब्लाऊजची डिझाईन लाईफ टाईम राहणार आहे आणि याच्यामध्ये खरंच आमची मेहनत लागलेली आहे, कसाला पणाला म्हणलात तरी चालेल. आणि खूप सारे क्लायंट असे आहेत बरं का, की आमच्या मेहनतीची सराहना करतात, असं नाही. शॉप साईडचं बंद झालेलं आहे, लास्ट आज मीच राहिलेले आहे. सगळे विचारत आहोत तुम्ही गेला नाहीत का, कारण हे क्लायंट आहे त्यांना देणंच गरजेचं आहे. एखादा शब्द दिला की तो पूर्ण करणं गरजेचं आहे, त्याशिवाय क्लायंटचा ट्रस्ट, विश्वास आपण मिळवू शकत नाही. सो आता मला सांगा, फक्त हे काम करायला मी बसले तर माझी सगळी पुढची कामं पुढे झालेली आहेत, सगळ्या कामांना उशीर झालेला आहे. मग आम्हाला या कामामुळे किंवा अशा घेतलेल्या कामांमुळे पुढे कुठल्या कामाची ॲडजस्टमेंट करायला लागते. लेकरं बाळा घरी उपाशी असतात, घरचं सगळं काम पेंडिंग पडलेलं असतं,
उद्या पुन्हा शेड्यूल आपलं तेच असतं, त्याला आपल्यालाही थकायला दमायला होतं. घरी जाऊन स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नाही, भांडी घासल्याशिवाय पर्याय नाही, सगळ्या गोष्टी क्लिअर करून ठेवल्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो बाईला. सो मला अशी रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही जर मेहनत आहे, तुमच्याही गोष्टीला मेहनत आहे, आमच्याही गोष्टीला मेहनत आहे, पण ती मेहनत घेऊन तुम्ही जर ब्लाऊज या कामाचे पैसे द्यायला 100-200 रुपये जर मागे पुढे बघत असाल तर अजिबात बघू नका. कारण खरंच आज ना मान एकदम माझी अशी पाठीमागून रग लागून आकडलेली आहे. गेल्यानंतर थोडंसं एक्सरसाइज हे ते केल्याशिवाय पर्याय नाही आणि इथं जास्त थांबवू शकत नाही. क्लायंट आता येतात, त्यांनी सुद्धा खूप छान सपोर्ट केला आहे आणि कोऑपरेट केलेला आहे. त्या म्हटलं की झालं की तुम्ही मला कॉल करा, 10 होऊ दे 10:30 होऊ दे. माझं टार्गेट होते ब्लाऊज 9पर्यंत द्यायचं, पण आता मला ते खूप वेळ झालेला आहे आणि 10 वाजून आता 5 मिनटं झालेले आहेत. त्यांना अजून येईपर्यंत थोडा वेळ लागेल, म्हणजे आज 10:15 ते 10:30 इथेच होणार आहे. सो तुम्हाला ही ब्लाऊजची डिझाईन आणि ब्लाऊज कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका. आणि आजच्या माझ्या व्हिडिओबद्दल तुमचं काही मत आहे हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. तर मेहनत तर आहे तुमच्याही गोष्टीला आहे, आमच्याही गोष्टीला आहे, पण अशी काही बारकाईची कामं असतात त्याला थोडेफार पैसे आम्ही जास्त सांगितले तर अजिबात नाराज न होता आमच्या मेहनतीचं आनंदाने ते प्राईज देत जा. त्याच्यामुळे आम्हालाही त्या गोष्टीचा आनंद होतो, केलेल्या मेहनतीचं फळ मिळतं असं म्हणू शकतं. सो चला पुन्हा भेटू, बाय.